B.Ed ॲडमिशन 2026-27 भरपूर विद्यार्थी होते की सर कॉलेजची लिस्ट कुठे बघायची याबद्दल अशा कमेंट्स करत होते। तर बघू शकता आपण लास्ट इयरच्या साईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे, जी माहिती आपण लास्ट इयरला बघितली आहे। तर त्याचप्रमाणे तुम्ही या वर्षीला जेही विद्यार्थी B.Ed करणार असेल ते विद्यार्थी कॉलेजची लिस्ट साईटवर येऊन बघू शकतात। ही जी साईट आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली या साईटवर येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला जेवढी कॉलेज चेक करायची असेल जसे की गव्हर्नमेंट, प्रायव्हेट या प्रकारे संपूर्ण कॉलेज तुम्ही चेक करू शकता। आणि मेन म्हणजे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्या डिस्ट्रिक्टमध्ये किती कॉलेजेस गव्हर्नमेंट आहे, किती कॉलेज प्रायव्हेट आहे आणि त्यानंतर कोणत्या कॉलेजला कोणती मेथड आहे, त्याचप्रमाणे इंटेकमध्ये कोणत्या कॉलेजला 100 जागा आहे, कुठे 50 जागा आहे, संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघू शकता। ही जी साईट आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या साईटवर डायरेक्टली तुम्हाला व्हिजिट करायची आहे। त्यानंतर सर्च कॉलेजचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला इथे, तर सर्च कॉलेजच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार। यामध्ये युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, यामध्ये तुम्हाला कॉलेज कोणतं पाहिजे आहे म्हणजे त्या प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता। इथे जर तुम्ही एक पुणे युनिव्हर्सिटी चूज केली, यामधून आता त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट चेक करायचं आहे, अनएडेड चेक करायचं आहे, या प्रकारे तुम्ही कोणतंही ऑप्शन घेऊन तेवढेच कॉलेज चेक करू शकता। जर तुम्ही ते ऑल सिलेक्ट केलं तर तुम्ही संपूर्ण गव्हर्नमेंट, प्रायव्हेट वगैरे संपूर्ण कॉलेजेस सिलेक्ट करू शकता किंवा चेक करू शकता। त्याचप्रमाणे मेथड, एवढ्या ज्या मेथड दिलेल्या त्यामधून तुम्हाला कोणती स्पेसिफिक मेथड पाहिजे असेल तुम्ही चूज करा, अदरवाईज तुम्ही संपूर्ण मेथडसुद्धा ऑलमध्ये चेक करू शकता। त्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईपमध्ये सुद्धा ऑल करा। इथे B.Ed आणि स्पेशल एज्युकेशन दिलेलं आहे, तर आम्हाला B.Ed चेक करायचं। अशा प्रकारे संपूर्ण माहिती यामध्ये फिल करून घ्यायची आहे। इथे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, कोणती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू शकता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटी आहे त्यामधून ती युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट करा। युनिव्हर्सिटी सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथून सर्च करायचा, तर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जर कोणती युनिव्हर्सिटी असेल, जसे की तुम्ही अमरावती असाल, नागपूर असाल, तुम्ही त्या युनिव्हर्सिटीचं सुद्धा चेक करू शकता। म्हणजे संपूर्ण युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामधील तुम्ही तुमचे जेही कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे तुम्ही चेक करू शकता। तर युनिव्हर्सिटी टाकली, संपूर्ण माहिती फिल करून घेतली, इथे B.Ed सिलेक्ट केलं आहे। आता करा तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला जी युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट केलेली आहे त्या युनिव्हर्सिटीमधले A to Z कॉलेजेस तुमच्यासमोर उपलब्ध होणार। तर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण कॉलेजची लिस्ट उपलब्ध झालेली आहे। यामध्ये तुम्ही A to Z माहिती चेक करू शकता, तुम्हाला जेवढी माहिती चेक करायची आहे बघू शकता। इथे आम्ही एक पुणे युनिव्हर्सिटी चूज केलेली आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे, या प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। जेवढी त्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजेस येत असेल ते कॉलेजेस तुम्ही चेक करू शकता। तर बघा यामध्ये विद्यार्थी काय चेक करू शकते, स्टेटस म्हणजे गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, त्यानंतर इंटेक किती आहे म्हणजे जागा किती आहे कॉलेजमध्ये, 100 आहे, 50 आहे, या प्रकारे मेथडसुद्धा दिलेली आहे। या मेथडचे विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट करण्यात येणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे। ही आपण एका पुणे युनिव्हर्सिटीमधली बघतोय, तुम्ही या प्रकारे नागपूर युनिव्हर्सिटी म्हणा किंवा या व्यतिरिक्त अमरावती युनिव्हर्सिटी संपूर्ण युनिव्हर्सिटीची माहिती किंवा कॉलेजची लिस्ट बघू शकता। यामध्ये जेवढी कॉलेज दिलेली आहे तेवढे कॉलेज बघू शकता, किंवा तुम्हाला जर शॉर्टलिस्ट करायचं असेल, गव्हर्नमेंटच बघायचे असेल, तर तुम्ही स्टार्टिंगला आपण तिथे ऑप्शन दिले होते ऑल केलेलं आहे, पण तिथे तुम्ही गव्हर्नमेंट करा, फक्त आणि फक्त तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजचीच लिस्ट समोर येईल, म्हणजे तुम्हाला दिसेल, बाकी कॉलेजेस दिसणार नाही। आम्ही ऑल केल्यामुळे संपूर्ण A to Z कॉलेजची लिस्ट आम्हाला आता इथे दिसतंय। यामध्ये मेथड वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकता, इथे कॉलेजचे कोड, कॉलेजचे नावसुद्धा दिलेले आहे, इथे मेथड दिलेली आहे, संपूर्ण माहिती तुमच्यासमोर म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला किती कॉलेज पाहिजे आहे, कोणत्या एरियामधले कॉलेज पाहिजे आहे तुम्ही चेक करू शकता, इंटेकसुद्धा चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला जेवढे कॉलेज पाहिजे कॉलेजेस चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करणार तेव्हा कोणतीही अडचण येणार नाही। तर ज्याही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स बनवायचे असेल, डॉक्युमेंट लिस्ट आपण लास्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट लिस्ट चेक करा, तीसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता लागणाऱ्या विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट, कारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट विद्यार्थ्यांनी बघितलेली आहे, फायनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। आणि त्यानंतर तुमचे स्कोअर कार्ड येणार, स्कोअर कार्ड आले की तिथून काहीच दिवसात तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे कॅप राऊंडची ही सुरू होऊन जाणार, आणि संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देणे सुरू राहणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।